नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गोकुळ दूध संघावर प्रशासक. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय. प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर गोकुळ प्रशासक येणार हे मुंबईत आज रात्री झालेल्या बैठकीत निश्चित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासक येऊ नये यासाठी सुरू असलेले प्रयत्न अपुरे ठरले. गोकुळकडील 1108 संस्थांची कायदेशीर चौकशी होईल. यानंतर निवडणुका होतील. निवडणुका महायुती म्हणूनच लढवा. ही प्रक्रिया लवकर कशी होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असाही निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजी पाटील, चंद्रदीप नरके तसेच समित कदम, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संचालिका शोमिका महाडिक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रशासक नियुक्तीपेक्षा निवडणुका घेण्याची मागणी पुढे आली. त्याचवेळी कायदा बदलला असून आता प्रशासक निश्चित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. याचवेळी सध्याच्या संचालक मंडळाला प्रशासकीय मंडळ करता येईल. प्रत्येक पक्षातील एक व्यक्ती घेऊन प्रशासकीय मंडळ नियुक्त व्हावे अशीही चर्चा झाली. याचवेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांवर केलेल्या कुरघोड्याबाबतचाही मुद्दा बैठकीत पुढे आल्याचंही सांगण्यात आलं. सुमारे अर्धा पाऊण तासाच्या बैठकीत प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाली.